परिसरातल्या काळम्मा, महाकाली, सरस्वतीचे हे मंदिर व त्याची उपासना कडक मानली जाते। त्यामुळे भाविकांमध्ये खूप जागरूकता आहे। पुजारी सांगतील ती आराधना या जंगलातील मंदिरात सुरू असते। ही आराधना ही कडक असते। या काळम्मा देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला देखील अजून बरीच छोटी मोठी मंदिरे देखील आहेत। त्याचबरोबर इथे असणाऱ्या भाविकांच्या ओघामुळे इथे बरेचसे पूजा अर्चाचे साहित्य मिळणारे स्टॉलही बघायला मिळतात। बऱ्याच मंदिरांबाबत ऐकीव आख्यायिका असतात। त्यापैकीच एक आख्यायिका या मंदिराबाबतही सांगितली जाते। इथल्या एका धनगराची गाय घरी दूध देत नव्हती, म्हणून त्या धनगराने सकाळी त्या गायीला चरायला सोडले आणि त्यानंतर तो दिवसभर त्या गायीच्या मागे जंगलात गेला। गायीवर नजर ठेवल्यावर त्याला ती गाय 2 दगडांवर दूध सोडत असलेली दिसली। त्यातूनच तिथे त्याला काळम्मा देवी आणि महालक्ष्मी या स्वयंभू देवींचं दर्शन झालं व सरस्वती देवी इथे गुप्त आहे। पुढे त्या ठिकाणी बाबाजी आवजी पाटील यांनी मंदिराची स्थापना केली असं इथल्या गावकऱ्यांकडून सांगितलं जातं।